नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालन्यात विजेचा धक्का लागून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील वरुड गावामध्ये घडली आहे। शेतात शेतीकाम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत वडिलांसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झालाय। विनोद म्हस्के यांच्यासह श्रद्धा म्हस्के आणि समर्थ म्हस्के या 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेमुळे वरुडसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। दरम्यान विजेचा धक्का लागल्यानंतर या तिघांनाही जालना शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र डॉक्टरांनी तिघांनाही तपासून मृत घोषित केलं। तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलेत। घडलेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात त्यांचे साडू कैलास देवीदास जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की म्हस्के कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झालं असून शासनाने या कुटुंबास आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी केली आहे। काय घटना घडली आपल्या गावामध्ये? माझं नाव कैलास देवीदास जाधव, मी धावेडीचा असून त्यांचा साडू आहे। काय घटना घडलेली आहे? घडले आमचे साडू वरुड मध्ये राहते। ते शेतात गेले असता, मल्चिंग पांगवण्यासाठी गेले असता त्यांना करंटचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर मुलं पाणी घेऊन गेले, त्यांनी ते बघितलं, त्यांना हात लावल्याच्या नंतर मुलांचा पण मृत्यू झाला। त्यांच्यानंतर आमच्या मेवणी मनीषा म्हस्के यांनी ते करंट लागलेलं बघितलं, त्यांना आरडाओरडा केल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी त्यांनी ते वायर काढून हॉस्पिटलला घेऊन आले। काय नाव आहे ते? विनोद रामराव म्हस्के, वय वर्ष 30। विनोद तुकाराम म्हस्के, वय वर्ष 30। समर्थ विनोद म्हस्के, वय वर्ष 7। श्रद्धा विनोद म्हस्के, वय वर्ष 12। शासनानं यांना आज कुटुंब आमच्या म्हणजे मेवणीचं उद्ध्वस्त झालं, शासनानं यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे। काय नाव आपलं? माझं नाव कैलास देवीदास जाधव, धावेडी, तालुका जिल्हा जालना। जालन्यात वाळू माफियांकडून तिघांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेत परमेश्वर सोनूने यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा गावात ही घटना घडली आहे। वाळूच्या टिप्परने कट मारल्याच्या कारणावरून परमेश्वर सोनूने, सुधाकर सोनूने आणि दीपक सोनूने यांचा वाळू माफियांसोबत वाद झाला होता। नंतर या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। यावेळी वाळू माफियांनी परमेश्वर, सुधाकर आणि दीपक सोनूने या तिघांना मारहाण केली। या मारहाणीत परमेश्वर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान जोपर्यंत जाफराबाद तालुक्यातील अवैध वाळू धंद्याला चाप बसणार नाही तोपर्यंत या मारहाणीच्या घटना कमी होणार नाही। त्यामुळे अवैध वाळू उपसा थांबवावा अशी मागणी सावरखेडा येथील नागरिकांनी केली आहे। पोलीस स्टेशनच्या आवारात माझ्या भावाचा खून झालाय असा आरोप करीत जे कोणी पोलीसवाले यांना तात्काळ सस्पेंड करावे अशी मागणी मैताच्या भावाने केली आहे। बाबूराव सोनोनी, राणा सावरखेडा। आमचे गावामध्ये वाळूची माफिया चालू आहे। मोटरसायकल येताना कट मारला, आम्ही गावात जाता त्यांना हे केलं किंवा वाहन समोरून चालवता, आमच्या जीवावर बेताला आलती। त्यांनाच दादागिरी गावामध्ये केले असतात। मी, मा भाऊ, 3 भाऊ, आई, आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनमध्ये येता आमची फिर्याद पोलिसांनी घेतली नाही आणि नंतर ज्यांच्या नावावर आम्ही फिर्याद करत होतो ते आले, त्यांनी आम्हाला मारहाण केली। त्यांनी केली पोलिसांना बिना आमच्यावरच मारहाण केली। त्यांना खुर्च्या द्यायला टाकलं, आमच्यावर दबाव टाकला। आमच्या दोघा भावाला एका बाजूला ठेवलं आणि त्यांना एका भावाला आमच्या बाजूला ठेवलं। त्यांना खूप मारहाण केली त्याला आणि नंतर मारहाण करून स्वतः ते दवाखान्यात न जाता त्यांनी पोलीस स्टेशन मध्येच खूप मारलं पोलिसांनी भावाला। आणि जे गुन्हेगार आहे त्यांनी बिन आम्हाला खूप मारलं आणि जे मयत मा भाऊ त्याच्या डोक्यात वीट मारले, पोलिसांना बी खूप मारले आणि तो दवाखान्यात गेला मोटरसायकल घेऊन। तिथून पोलिसांनी तिथं पण मारलं, सारख्या दवाखान्यात परत गाडी टाकून आणलं, तिथं परत मारहाण केली, एका रूम मध्ये टाकून दिलं। 8 तास पाहिलं की तो तिथंच होईल होता, आम्हाला न कळवता ते पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले, तिथंच त्याचे हे होईल होती। नंतर आम्हाला जालन्यामध्ये बॉय सिरियस झाला, जालन्याला घेऊन जा म्हणून त्यांनी जालन्याकरता पाठवून दिले। हे पुरे गुन्हेगार पोलीसवाले जे हे आमचे हत्या आहे पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलिसांमुळेच आमची हत्या होईल। काय नाव होतं तुमच्या भावाचं? परमेश्वर बाबूराव सोनोनी। काय नाव आहे तुमचं? भाऊ आहे। आता काय मागणी? आता हीच आमची मागणी, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जे आरोपी आहे त्यांना बी सजा झाली पाहिजे। ज्या पोलिसांना मारहाण केली
त्यांच्यावर बिन खुनीचं दाखल झाला पाहिजे खुनीचा. हा, तीच आमची सस्पेंड बिन झाली पाहिजे. पोलीस स्टेशन मध्ये खून झाला माझ्या भावाचा, काय नाव तुमचं? दीपक बाबर सोनवणे. जालना शहरातील बसस्थानक परिसरामध्ये सकाळी अनोळखी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी 6 वाजेदरम्यान बसस्थानक परिसरामध्ये हा अनोळखी मृतदेह आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अनोळखी मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप समजू शकलं नाही. तरी पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करतायत. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब संपूर्ण टीम, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, अनंतसिंग साबळे, API दीपाली शिंदे, PSI चंद्रशेखर मांटे, भरत ढाकणे, राहुल कडतम, रामेश्वर कुऱ्हाडे हे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. काय डेड बॉडी सापडली, काय घटना नेमकी? हो, एक सकाळी पहाटे एक अज्ञात बॉडी सापडलेली आहे. 40 ते 45 दरम्यानचा अज्ञात आणि अननोन पर्सन आहे. ते मृत पावलेले आहेत. समोरची पुढची आपण कारवाई करत आहोत. फॉरेन्सिक टीम आपलेली आलेली आहे, डॉग स्क्वॉड आलेला आहे. त्याचप्रमाणे आपण काही टीम स्थापन केलेले आहेत. तर ते कोण आहेत यांचा शोध घेत आहोत आणि काय आहे त्याला पुढच्या मरणोत्तर चाचणीसाठी आपण PM ला बॉडी घेऊन गेलेलो आहे. त्याच्यानंतरच ते पूर्ण सविस्तर काय प्रकार आहे तो समजेल आणि पुढील कारवाई होईल. घटना नेमकी किती वाजता उघडली? सकाळीच आपल्याला कंट्रोलनं कॉल करून सांगितलेलं आहे. तर त्याच्या अगोदरची म्हणजे पहाटेची घटना असावी असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु तो पूर्ण तपासाचा भाग आहे. ते नंतरच कळेल. आता PM नंतर त्याचा घटना समजेल. तर मृत्यूचं कारण वगैरे काही? नाही, अजून काहीच कळालेलं नाही. मृत्यूचं कारणही कळालेलं नाही आणि कोण आहेत मयत तेही कळालेलं नाही. अज्ञात आहेत. तपास चालू आहे. प्राथमिक अंदाज काही बॉडी कुठून आणली का काही? नाही, तसं नाही. पूर्ण शक्यता, तशी शक्यता आपण तपासून पाहत आहोत की इथं काय झालेलं आहे का किंवा बाहेरून आलेली आहे का ते स्वतः मेलेले आहेत, आत्महत्या आहे का खून आहे, या सगळ्या शक्यता पोलीस तपासून पाहणार आहे आणि त्यानुसार कारवाई करेल. जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम हटविण्याची एक मोहीम जालना शहरात राबवण्यात आली. या कारवाईत ॲग्रिकल्चर गोडाऊनसह 2 अनधिकृत बांधकाम मनपाने निष्कासित केलेत. सर्वे नंबर 554 मधील ॲग्रिकल्चर गोडाऊन आणि त्या संबंधित असणारे 2 अनधिकृत बांधकामे JCBच्या साहाय्याने निष्कासित करून हटवण्यात आलं. या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे जवळपास 8 ते 10 अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्यातील 5 ते 7 पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, स्वच्छता प्रमुख पंडित पवार, शोएब खान, शाबत सराटे, अरुण वानखेडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. काय मोहीम होती? हो, आज महापालिकेद्वारे माननीय आयुक्त संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम हटवण्याची एक मोहीम राबवण्यात आली. सर्वे नंबर 554 मध्ये आबड यांचे ॲग्रिकल्चरल गोडाऊन आणि त्या संबंधी असणारे 2 अनधिकृत बांधकाम जे की त्यांनी विनापरवानगी केलेले होते ते आज हटवण्यात आलेले आहे. यामध्ये महापालिकेचे 2 JCB, 8 ते 10 कर्मचारी आणि तालुका पोलीस स्टेशनचे एक 5 ते 7 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आमच्यासोबत उपस्थित होते. यापूर्वीही आपण त्यांचं एक गोडाऊन पाडलं होतं, परंतु त्या कारवाईमध्ये हे एक गोडाऊन आणि 2 बांधकाम जे ते पाडायचे राहून गेले होते, ते आज महापालिकेद्वारे पाडण्यात आले. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर
कालिका TNT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये, सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल, नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%। आमचा पत्ता, देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77। मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना। कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC वेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट,
मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत, जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.